आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर. जगाच्या एक पाऊल पुढे. दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणाला बसलेले विद्यार्थी यांना समर्थन देण्यासाठी आज 20 जुलैला साकोली येथे विद्यार्थ्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या, पालकांचा, अकॅडमीचा मोर्चा काढून त्यांच्यावर केलेल्या लाठीचार्जबद्दल सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आणि हा मोर्चा साकोली येथील तहसील ऑफिस कार्यालयावर नेण्यात आला. नीट पेपर फुटीचे प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच आपल्या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशा एकूण 7 मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेब यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. तसेच आज आपल्यावर अन्याय होत आहे अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते, लालू करंजेकर, प्रशांत कापगते परसोडी, दिलीप मासुरकर तसेच अनेक मोठमोठे कार्यकर्ते उपस्थित होते. कित्येक विद्यार्थी हे बळी पडत आहेत. नुकत्याच झालेल्या नेटच्या परीक्षेमध्ये, जेडब्ल्यूच्या परीक्षेमध्ये, अन्य परीक्षेमध्ये जे घोड झालं, देशातील 20 ते 25 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे. ही साधी बाब नाही आहे. त्यांच्या भावना हे जाणून घ्यायला पाहिजे होत्या. सरकार अपेक्षित करत आहे. मित्रांनो, विदेशामध्ये राहणारा दीपक अभिजित दिपके या तरुणाला वाटलं की कुठंतरी काहीतरी देशात केलं पाहिजे, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उचलला पाहिजे. त्या तरुणाने आपलं संपूर्ण करिअर, आज तिथं करिअर घडवणं आणि राहणं साधी काम नसतं, साधी काम नाही आहे. त्या तरुणानं आपलं पूर्ण करिअर आज डावावर लावलं आणि देशात परत आला. आणि त्याच्या हाकेला हात देऊन आज आपण सर्वजण परत देशामध्ये पेटून उठलेलो आहोत. आज तहसील कार्यालय साकोली येथे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि ह्या मोर्चामध्ये काही नागरिक सहभाग झालेले आहेत. त्यामध्ये आपल्या परसोडीचे उपसरपंच माननीय प्रशांत कापगते आहेत. तर सर, काय सांगाल? आज नेहमी जे पेपर फुटी होत आहे, नीट पेपर फुटी झालेली आहे. आत्ताच नुकताच 8-10 दिवसाच्या अगोदर TET पेपरची पेपर फुटी झालेली आहे. मुलं हजार रुपये देऊन फॉर्म भरतात आणि एक्झामची वेळ आली की ते पेपर फुटी होत असते आणि त्या सगळ्या पैशाचा कारोबार हा सरकार चालवण्याकरिता केला जातो. याचा मी निषेध करतो. आज तुम्ही जो मोर्चाला सहभाग दिलेला आहे, तर हे कोणामुळे दिलेलं आहे? निश्चितपणे मी सुद्धा एक युवक आहे आणि माझा सुद्धा MSc BEd झालेला आहे आणि आम्ही सगळे युवक कुठंतरी नोकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकत असतो आणि अभ्यास करून, कुठं फॉर्म भरून कुठंतरी नोकरी लागेल ह्या आशेने आम्ही कुठंतरी फॉर्म भरून पेपर देण्याचं काम करत असतो. परंतु एक्झाम आली की पेपर फुटतो आणि आमचा केलेला अभ्यास पूर्ण हा वाया जात असतो. ह्या मोर्चाचं समर्थन तुम्हाला कोणाला आहे? या मोर्चाचं समर्थन म्हणजे सगळं आमचे युवक मित्रांनी याविषयी अलगार केला पाहिजे की या सरकारला, हे सरकार झुकलीच पाहिजे, याकरिता हा मोर्चा आहे. ह्यामागे आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा काही सहभाग आहे काय? त्यांचा निश्चितपणे या ठिकाणी राजीनामा झालेला पाहिजे, तेव्हाच हे सरकार वठणीवर येईल. या सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो. ह्या पेपर फुटीला जिम्मेदार कोण आहे? या पेपर फुटीला पूर्ण सरकारचा सिस्टम दोषी आहे. पूर्ण सरकारच दोषी आहे. या ठिकाणी यांना कसल्याही प्रकारचं या युवकांसोबत काही लेनदेन नाही, ह्या शेतकऱ्यांसोबत लेनदेन नाही, कोणासोबतच यांना लेनदेन नाही. यांना फक्त खुर्चीची गरमी यांना चढलेली आहे आणि यांचा निश्चितच जनतेने पाय उतार केलं पाहिजे. यांना सोनम वांगचूक यांना उपोषणावरून उचलण्यामागचं कारण काय आहे? कुठंतरी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि जर या ठिकाणी आणखी उपोषण वाढलं असतं तर लोकांची संख्या आणखी त्यांच्या पाठीमागे वाढली असती. हा मुख्य उद्देश त्यांचा आहे आणि त्यांचा आवाज दाबण्याचा काम या ठिकाणी केला गेलेला आहे. या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा काम या सरकारतर्फे केला गेला आहे आणि त्यांचा आवाज उठवण्यासाठी तुम्ही आम्ही त्याकरिताच या ठिकाणी समर्थनास या ठिकाणी उपस्थित आहोत. मी धर्मेंद्र प्रधानला एवढंच म्हणणार की कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं, कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं, कुछ कर नहीं सकते तो छोड़ क्यों नहीं देते. बस एवढंच माझं म्हणणं आहे धर्मेंद्र प्रधान यांना. साहेब, हा जो मोर्चा काढण्यात आला
हा मोर्चा काढण्यामागचा उद्देश काय आहे? हा मोर्चा काढण्यामागचा उद्देश म्हणजे असा आहे की आपण साकोली तालुक्यामध्ये आहोत आणि साकोली तालुक्यातील जनता बहुतांश काबाड कष्ट करणारी शेतकरी जनता आहे, बहुजन जनता आहे. हे मुलांना शेतीवाडी करून काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून पोरांना शिकवतो. आज असंख्य पोरं पोलीस भरतीकरिता म्हणा किंवा अनेक नोकऱ्यांसाठी साकोलीमध्ये रूम करून राहतात आणि ज्या वेळेस हे पेपर देण्याकरिता किंवा एखादी भरती निघली त्यावेळेस 1000 रुपये टाकतात आणि 1000 रुपयाची चालान टाकून मोठ्या आशेने अभ्यास करतात, पोरं फिजिकल करतात आणि ज्यावेळेस 2 दिवसांनी पेपर आहे तेव्हा त्यांना माहिती होते की आज पेपर फुटी झालेली आहे. हा विद्यार्थ्यांवर होणारा जो अन्याय आहे हा कुठेतरी थांबवायला पाहिजे, म्हणून आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. हा पेपर 2 दिवसापूर्वीच का फुटतो? का फुटतो? ह्या सरकारमध्ये नियोजन नाही आहे. कारण की जो सरकार चालवतोय त्याच्याकडे ना बायको आहे ना मुलं आहे. तो एक बेवफा माणूस आहे. त्याला सरकार कसं चालवता येईल त्याला तेच समजत नाही. कारण की घरच्या महिलेला काय लागतो किंवा मुलांना काय लागतो, मुलांना शिक्षण कसं असायला पाहिजे ह्या गोष्टीची त्याला जाण अजिबात नाही आहे. म्हणून आज त्या सरकारमधले लोक हे माजलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं जो अभिजित दिपके आहे, आज त्या पोरांनी विदेशात जाऊन शिक्षण घेतलं. ज्यावेळेस त्याला वाटलं की माझे युवक बेरोजगारांवरती कुठंतरी अन्याय होतो आहे, म्हणून तो विदेशातून आपल्या देशी आला आणि त्यांनी मुलांसाठी, माझ्या युवक बेरोजगारांसाठी आवाज उठवलेला आहे आणि तो दिल्लीमध्ये जाऊन बसलेला आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.